ओम नमः शिवाय. प्रेक्षक मित्रांनो, सकाळ झाली होती पण अक्षय अजूनही झोपला होता. अचानक त्याला कोणीतरी कानशिळीत मारण्याचा आवाज आला. त्यामुळे त्याची झोप मोड झाली आणि तो लगेचच बेडरूममधून उठून हॉलमध्ये आला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ती थापट त्याच्या आईने त्याच्या बायकोच्या गालावर मारली होती आणि ती आपल्या लाल झालेल्या गालावर हात ठेवून हुंदके देत रडत होती. अक्षयने आश्चर्याने आपल्या आईला विचारलं, आई, तू दीप्तीला का मारलंस? तेव्हा शीतलताई रागाने म्हणाल्या, ह्या महाराणीला मी काल रात्री सांगितले होते माझे कपडे रात्रीच धुवून ठेव, पण बघ हिने अजूनपर्यंत ते घाणेरडे कपडे तसेच ठेवले आहेत. हे ऐकून अक्षय रागात म्हणाला, आई, अगं काल रात्री खूप दमली होती ती, म्हणून मीच तिला सांगितले की आता दुसरे कोणतेही काम करू नकोस, गप्प जाऊन आराम कर, आणि तू इतक्या साध्या गोष्टीवरून तिच्या कानशिलीत मारलीस. त्याची आई रागात म्हणाली, आम्ही सुद्धा घर गृहस्थी सांभाळली आहे. तुझी बायको तर नेहमी थकलेलीच असते. माहीत नाही माझ्या वाट्याला कोणती इतकी अशक्त सून आली आहे जी नेहमी दमलेलीच असते. इतके बोलून त्या रागाने पाय आपटत तेथून निघून गेल्या. दीप्तीने कधी विचारही केला नव्हता की सासरच्या घरी तिला सासूबाईच्या हातून मारही खावा लागेल. लहानपणापासूनच ती प्रत्येक कामात निपुण होती. आई वडिलांची लाडकी. आईने तिला प्रत्येक काम अगदी व्यवस्थित शिकवले होते आणि त्या जोडीला तिच्यावर चांगले संस्कारही केले होते. जसजशी दीप्ती मोठी होऊ लागली तेव्हा तिची आजी नेहमी प्रेमाने म्हणायची, तू तर सर्व गुण संपन्न आहेस, सासरची माणसे तर तुझ्यावर खूप प्रेम करतील. हेच स्वप्न उराशी बाळगून दीप्ती सासरी आली होती आणि तिला वाटले होते की सासूबाई देखील तिच्याशी नेहमी प्रेमाने वागतील. सासरची माणसं आपल्याबरोबर प्रेमाने वागावेत म्हणून दीप्ती खूप प्रयत्न करायची. त्यासाठी ती प्रत्येकाचे प्रत्येक काम अगदी व्यवस्थितरित्या करायची. तरीही तिच्या सासूबाई कधीच तिचे कौतुक करत नव्हत्या. उलट प्रत्येक गोष्टीत टोमणा मारायच्या. सासूबाईचे टोमणे ऐकून ऐकून दीप्तीचे मनोबल अगदी तुटले होते. ती डिप्रेशनची शिकार झाली होती. त्यामुळे आता तिला कोणतीच गोष्ट चांगली वाटत नव्हती. तिला प्रत्येक वेळी रडावेसे वाटायचे. अशातच रोजच्या सासूबाईच्या टोमण्यांमुळे ती अगदी शिथिल पडत चालली होती. त्यामुळे हल्ली तिला थकवासुद्धा खूप जाणवायला लागला. ती मशीनप्रमाणे काम करायची आणि मागून टोमणेही ऐकायची. आता तर सासूबाईचा आवाज तिच्या कानांना टोचू लागला होता, कारण लहान लहान चुकांवर तिच्या सासूबाई तिला खूप वेळ काही ना काही बोलत राहायच्या. आजही लहानशा चुकीवर तिला कानशिलात बसली होती आणि आजच पहिल्यांदा असे झाले होते. आज सासूबाईंनी तिच्यावर हात उगारल्यामुळे जणू तिच्या अस्तित्वाला जागृत केले होते की शेवटी ती हे सर्व का सहन करत आहे. म्हणून दीप्ती गप्प उठली आणि आपल्या खोलीत निघून गेली. इकडे शीतलताई विचार करत होत्या की सुनबाई नाश्ता बनवत असेल. त्या स्वयंपाकघरात हे पाहण्यासाठी आल्या की पुन्हा एखादी चूक दिसावी आणि त्यांना 4 गोष्टी ऐकवण्याची संधी मिळावी. पण त्या हे पाहून आश्चर्यचकित झाल्या की ती तर स्वयंपाकघरात नव्हतीच. म्हणून त्या लगेच तिच्या बेडरूममध्ये पोहोचल्या आणि पाहिले दीप्ती आपले सामान सुटकेसमध्ये भरत होती आणि अक्षय तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. हे दृश्य पाहिल्यावर शीतलताई रागाने म्हणाल्या, अक्षय, हे काय चालले आहे? तेव्हा अक्षय रागाने आपल्या आईकडे बघत म्हणाला, आई, तू माझ्या बायकोला कानशिलात मारायला नको होतेस, त्यामुळे ती घर सोडून जात आहे. हे ऐकून शीतलताई विचारात पडल्या. जर कोणाला समजले की त्यांनी सुनेवर हात उचलला आहे आणि त्यामुळे सुनबाई घर सोडून गेली आहे तर लोक आपल्याबद्दल काय विचार करतील? हा विचार मनात येताच शीतलताई आपला स्वर नरम करत म्हणाल्या, सुनबाई, अगं, एक कानशिलात मारले आणि तू एवढे मनाला लावून घेतलेस? तेव्हा तर रागात माझा हात उचलला गेला होता. चल, पुढे मी कधीच तुझ्यावर हात उचलणार नाही. आता हा राग संपवून टाक आणि स्वयंपाकघरात चल, माझ्यासाठी नाश्ता बनव. तुला तर माहीतच आहे की मला शुगरचा त्रास आहे. वेळेवर नाश्ता नाही मिळाला तर चक्कर येतील. दीप्ती आश्चर्याने म्हणाली, तुम्ही मला कानशिलात मारलीत आणि आता आपल्या तब्येतीचे कारण देत आहात. मी तुमची काळजी घेण्यात कोणती कसर सोडली होती जे आज तुम्ही मला समजावत आहात की तुम्हाला शुगरचा त्रास आहे? मी तर नेहमी तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घेते. बदल्यात मला काय पाहिजे? इतकेच की तुम्ही मला थोडे समजून घ्यावे. जर मी थकले होते आणि मी तुमचे कपडे धुतले नाहीत तर काय, तुम्ही यासाठी मला कानशिलीत मारणार? शीतलताई म्हणाल्या, अगं सुनबाई, मी बोलत आहे ना की माझ्याकडून चूक झाली, मला माफ कर.
अशा प्रकारे घर सोडून जाऊ नको. आता त्या समोरून माफी मागू लागल्या. तेव्हा दीप्ती देखील काही बोलू शकली नाही. ती गप्प स्वयंपाकघरात निघून गेली. पण खरं तर रडून रडून दीप्तीचे डोळे लाल झाले होते. ती जेवण बनवत होती, पण तिचा चेहरा उदास होता. डायनिंग टेबलवर ती नाश्ता वाढू लागली. अक्षय देखील तयार होऊन येऊन बसला होता. तो सकाळपासून अगदी शांत होता. घरातील वातावरण त्याला चांगले वाटत नव्हते आणि त्याला आपल्या आईचा खूप रागही येत होता. थोड्या वेळानंतर त्याची धाकटी बहीण आरती देखील उठून डायनिंग टेबलवर आली आणि म्हणाली, वा वहिनी, आज नाश्त्याला पोहे बनवले आहेत. कारण तिला तोपर्यंत घरात काय झाले आहे याची काहीच कल्पना नव्हती. सर्वांना शांत पाहून आरती म्हणाली, काय झाले दादा, आज सगळ्यांचे मौनव्रत आहे काय? इतके बोलून ती खळखळून हसली. शीतलताई तिच्यावर रागवत म्हणाल्या, तुला शांतपणे नाश्ता करता येत नाही का? नेहमी काही ना काही बोलत असतेस. त्या बोलत असतानाच दीप्तीच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि ती जमिनीवर कोसळली. हे पाहून अक्षयला धक्काच बसला. पण तरीही तो लगेच उठून उभा राहिला. खूप घाबरला. त्याने दीप्तीच्या तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कुठे थोड्या वेळानंतर दीप्ती हळूहळू पापण्या हलवू लागली. शीतलताई रागाने म्हणाल्या, हे बघा, पुन्हा हिचे नाटक सुरू झाले. अक्षय आपल्या आईवर रागवत म्हणाला, गप्प बस आई. मग तो लगेच तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी दीप्तीच्या काही टेस्ट केल्या. तेव्हा समजलं की ती नैराश्याची, डिप्रेशनची शिकार झाली आहे आणि तिला रक्ताची कमतरता देखील आहे. त्यामुळे डॉक्टरांनी तिला तणाव घेण्यास स्पष्ट मनाई केली आणि आराम करण्याचा सल्ला दिला. अक्षय दीप्तीला हॉस्पिटलमधून घरी घेऊन आला. तेव्हा खूप त्रस्त होता. त्याने आईला सांगितले, आजपर्यंत जे झाले ते झाले, पण आजपासून हिची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल. काही दिवसांसाठी डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलं आहे. शीतलताई म्हणाल्या, मग घरातील कामे कोण करणार? आरती हळूच म्हणाली, आई, मी आहे ना. मी घरातील कामे करेन आणि वहिनीची काळजी पण घेईन. आरती खूप चांगली होती आणि ती आपल्या वहिनीवर खूप प्रेम करायची. त्यामुळे तिने दिवसा स्वयंपाकघर सांभाळून घरातील इतर कामेसुद्धा केली. रात्र होताच तिची आई म्हणाली, आज तर माझ्या मुलीला किती काम करावे लागले. आज तर माझी मुलगी खूप दमली आहे. सुनबाईमुळे माझ्या मुलीला त्रास सहन करावा लागत आहे. दीप्ती तिथेच बसून चहा पित होती. ती हळूच म्हणाली, आई, यापेक्षा जास्त काम तर मी दररोज करते. तुम्हाला माझा थकवा तर कधी दिसला नाही. फक्त मुलीचा थकवा दिसतो. तुम्हाला का समजत नाही की मलाही थकवा येतो? तेव्हाच आरती म्हणाली, वहिनी अगदी बरोबर बोलत आहे आई. जर तुला माझ्या थकव्याची काळजी आहे तर तुला खरंच वहिनीचा थकवा दिसत नाही का? वहिनी काही काम करणारी मशीन आहे का, ज्यामुळे तिने कितीही कामे केली तरी ती थकून जाणार नाही? आपल्या मुलीचे असे बोलणे ऐकून शीतलताई शांत झाल्या. आरती पुढे म्हणाली, मी वहिनीची अवस्था बघते तेव्हा खरं सांगते, मला लग्न करण्याची इच्छाच होत नाही. कारण जर मलाही तुझ्यासारखी सासू मिळाली तर माहीत नाही माझे काय होईल. आता शीतलताई आपल्या मुलीच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हत्या. त्यामुळे त्या तिथून उठून निघून गेल्या. जरी त्यांच्या वागण्यात अजून कोणताही मोठा बदल झाला नसला तरीसुद्धा आता त्या सुनेशी जास्त वाद घालत नव्हत्या. तिला टोमणे मारत नव्हत्या. त्यामुळे दीप्तीने सुद्धा हळूहळू आपले मन मजबूत केले. मग नणंद आणि नवऱ्याच्या प्रेमाच्या आधारावर सासरमध्ये ती व्यवस्थित रुळली. तसेही शीतलताई तिच्याशी चांगले वागत नव्हत्या, पण आता त्यांनी तिच्याशी वाईट वागणेही सोडून दिले होते. त्यांना तर आता नेहमी हीच चिंता सतावत होती, त्यांच्या मुलीला एखादे चांगले सासर मिळावे. जेव्हा कधी तिच्यासाठी एखादे स्थळ यायचे तेव्हा शीतलताईंना खूप भीती वाटायची. त्या आपल्या मुलीसाठी देवाकडे प्रार्थना करायच्या की हे देवा, माझ्या मुलीला चांगल्यातले चांगले सासर मिळू दे. पाहता पाहता वर्षभराचा काळ निघून गेला आणि आरतीसाठी राजीवचे स्थळ आले. राजीवची प्रत्येक बाजू चांगली होती. तो सरकारी नोकरी करत होता आणि त्याच्या आईबाबासुद्धा शिक्षित होते, परंतु ते आता निवृत्त झाले होते. अशातच राजीव त्याच्या आईबापांचा एकुलता एक मुलगा होता. या प्रकारे सर्व काही चांगलं होतं म्हणून लग्न ठरलं. लग्नाविषयी देणेघेण्याची बोलणी करण्यात आली. तरीही शीतलताईच्या मनात एक भीती कायम होती. शेवटी त्यांची मुलगी आरतीचे लग्न राजीवसोबत झाले. आता आरतीचे लग्न होऊन 1 वर्ष झाले, परंतु एका वर्षात मुलीने कधीही सासरची कोणतीही तक्रार केली नाही. तेव्हा कुठे शीतलताईंना सुटकेचा श्वास मिळाला.
त्यांच्या मुलीला चांगले सासर मिळाले आहे. मुलीच्या लग्नानंतर त्यांना ही जाणीव झाली होती आणि त्या देखील चांगल्या प्रकारे समजू शकल्या की प्रत्येक सुनेला सासरी चांगली वागणूक मिळायलाच हवी. तेव्हा कुठे मुलीसोबतच तिच्या माहेरचे लोक आनंदाने जगू शकतात. खरं तर वास्तविकता अशी आहे की आपल्या घरात आपली सून ही दुसऱ्याची मुलगी असते. हा विचार करून प्रत्येक सासवा आपला सासूपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी सून म्हणून जाते तेव्हा आपण आपल्या मुलीच्या सासरच्यांकडून आपल्या मुलीला चांगली वागणूक मिळावी अशी अपेक्षा करतो. परंतु ही अपेक्षा करण्यापेक्षा प्रत्येकानेच आपल्या सुनेला मुलगी समजून तशी वागणूक दिली तर दोन्ही कुटुंब आनंदाने जगून त्यांच्या नव्या नात्याला आनंदाने फुलवू शकतात. यात कोणतीच शंका नाही. प्रेक्षक मित्रांनो, प्रत्येकानेच आपल्या घरात आलेल्या सुनेला मुलगी मानायला हवं आणि मुलीने आपल्या सासू सासऱ्यांना आपल्या आईबाबांप्रमाणे वागणूक द्यायला हवी. याविषयी आपले मत काय आहे? प्रेक्षक मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.